स्ट्राईकला पाहायला मिळतोय सुरेश कुडा सलामीवीर जोडीच्या माध्यमातून सुरेश आणि एका बाजूला सागर ही जोडी मात्र दाखल होते. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर दरम्यानची गोलंदाजी करण सोडा. मॅच ऑन होते, मॅच चालू होते. कल्याण प्रीमियर लीग पाचव्या पर्वातील पुढची मॅच आपल्या भेटीसाठी आली. आनंद देणारी रंगणारी एक थरारक मॅचचा हा क्रिकेटचा रणसंग्राम मात्र सुरू होतोय. ओहो, पहिल्याच बॉलवरती आक्रमकता, पहिल्याच बॉलवरती फायर. इथे मात्र हल्ला चढवला गेलाय सुरेश कुडाच्या मॅच मधून. लेग फाईनच्या दिशेने 4 धावा. करो या मरोची मॅच, डू या डायची मॅच पाहायला मिळते. अतिशय महत्वाची मॅच असणारी दोन्ही संघांसाठी. इथे मात्र नो बॉलचा इशारा दिला गेलाय. साइड आर्म अंडर आर्म क्रिकेटच्या नियमांचं उल्लंघन झालंय. गोलंदाजाची शैली पाहता पंचांनी मात्र इथे मात्र पॅनलाइज केलं गेलंय. रिव्ह्यू घेतलाय गोलंदाजाने, तो रिव्ह्यू चेक केला जाईल. आमचे शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा संपूर्ण टेक्निकल वर्ग आज मात्र हे कव्हर करतायत दृश्य आणि त्याच्याच माध्यमातून हा टीव्ही अंपायरचं मात्र दृश्य कव्हर केलं जातोय. हॅलो, तर अर्थातच पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा दिलाय. टीव्ही वरती आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. एकंदरीत कशा प्रकारे उल्लंघन झालंय. अंडरआर्म क्रिकेट कशाला म्हटलं जातं, त्या अंडरआर्म क्रिकेटचं मात्र झालेलं उल्लंघन पाहता या गोलंदाजाला पॅनलाइज केलं जाते. पुन्हा चेंडू टाकावा लागतोय. एका रनाचं समीकरण मात्र उलगडलंय. 4 रन स्क्रीनवरती पाहू शकतो. महत्वाची मॅच दोनही संघांसाठी. करो या मरोचा हा सामना. आज दोन संघ आजच्या दिवसातील एक मॅचचा पराभव मात्र पाहायला मिळालाय. इथे पुन्हा आणखी एक चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा 4 धावांसाठी मात्र सुरेशच्या बॅट मधून येते धावा. 4 रन पुढे सरसावतील. आज धावांची उधळण करावी लागणार आहे. धावांची जुळवाजुळव करावं लागणार आहे. धावांना एक गवसणी घालावी लागणार आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा लेग फाईन क्षेत्रामध्ये दिशा दिली गेली होती, पण तिकडे मात्र खेळाडू होते. गोविंदसाठी टाळ्या झाल्यात. क्या बात आहे. अगदी गोविंदचा चाहता वर्ग इथे मात्र मॅच पाहण्यासाठी आलाय. आज विकी प्रतिष्ठान या संघाला मात्र प्रेरित करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी हा त्याचा चाहता वर्ग, त्या संपूर्ण संघासाठी मात्र हा जोडला गेलाय. आज प्रत्येक संघाचे चाहता वर्ग, प्रत्येक खेळाडूचे चाहते वर्ग, ते समर्थक इथे दाखल झालेत. दरम्यानचा बॉल चांगला मार्गी लागलाय. करण सोडा आयकॉन प्लेयर, स्टायलिश प्लेयर, संपूर्ण मुंबईभर ज्या खेळाडूची चर्चा, मुंबईच्या बाहेर देखील त्याची पावलं पडू लागलेत. नवी मुंबई, कल्याण परिसर, अंबरनाथ, डोंबिवली, बऱ्याच ठिकाणी त्याचा प्रवास सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. सिंगल रन मिळतोय. अकरा रन झाले. तर शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे पहिल्या ओव्हरचा. चुकी होते.
लेग यस्तीच्या बाहेर व्हाईट बॉल खर्च केलाय करण सोडा. दिशाहीन गोलंदाजी झाली आहे म्हणजे पहिल्याच बॉलमध्ये कुठेतरी चौकाराला सामोरं गेला त्या कारणाने करण सोडा मात्र कुठेतरी विचलित प्रकारे गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सलामीवीर जोडी सागर आणि सुरेश या जोडीला खेळपट्टीवरती धावांची गणित उलगडताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल इथे मात्र एक चांगला स्ट्रोक, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॉइंट आणि कव्हरच्या माध्यमातून आलाय चौकार. 4 धावांनी आणखी प्रगती करताना पाहायला मिळतोय. षटकाची समाप्ती झाली. एका षटका अखेरीस संघाची धावगणित उलगडली होती एकंदरीत 16 या अंकावरती. इम्पॅक्ट प्लेअर इथे मात्र आतमध्ये जाईल, कारण आतमध्ये जातील आणि उद्देश बाहेर येत आहेत. पहिली ओव्हर समाप्ती झाली. इम्पॅक्ट प्लेअर मात्र आतमध्ये जातोय. चला टीम मीटिंग कमी करायची आहे. ही मॅच आहे ना. हॅलो, एका षटकाचा गेम झाला. थोडंसं घाई करायची, एक बराच वेग घेतोय आपण, बरंच डिले होतोय. लक्षात घ्या इथून पुढे आपण कोणत्याही प्रकारचा वेळ खर्च करायचा नाहीये प्लीज. तो रिक्वेस्ट आहे सर्वांना. त्यानंतर आपल्याला दुसरा हाफला सुरुवात करायची आहे. एका ओव्हरसाठी तुम्ही 7 मिनिटं खर्च केली. पहिल्या ओव्हरमध्येच तुम्ही थोडंसं वेळेचं पालन केलेलं नाहीये. सागर काटे नवीन आलेला गोलंदाज, दुसऱ्या षटकाची दरम्यानची गोलंदाजी, पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीचा हा मारा करत असताना उजव्या शैलीचा हा गोलंदाज. पाहूयात ही सलामीवीर जोडीला सामोरं जात असताना कितपत योग्य त्याची ही गोलंदाजी त्याची सार्थकी ठरते. दरम्यानचा पहिला बॉल उचलला गेलाय. इथे मात्र वन बाउंस चौकार, क्या बात आहे, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. येतोय चौकार, 4 रन. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो कसा प्रकारे मात्र हा चौकार आलाय. बॉल द्यायचंय. कल्याण प्रीमियर लीग पर्व 5वं आज मात्र या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने अनेक खेळाडू मात्र इथे दाखल झालेत, अनेक प्रेक्षक वर्ग दाखल झालाय. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळंच आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते, परंतु प्रत्येक वर्षी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून काही ना काहीतरी वेगळं, काहीतरी नाविन्यपूर्ण गोष्टी मात्र आपल्याला सतत पाहायला मिळतात. कल्याण प्रीमियर लीग एक वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण असलेली ही क्रीडा स्पर्धा, उत्तरोत्तर प्रगती करणारी क्रीडा स्पर्धा मुंबई नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चेत राहिली आहे. या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून मात्र आयोजन कमिटीचे देखील जितू सिंग यांनी देखील सिंगापूरहून देखील या क्रीडा स्पर्धेची मात्र कौतुक केलं. त्यांनी देखील आढावा घेतला. बोलूया आता मॅचच्या दिशेने. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे मात्र बॉल थांबेल का? येस, डेफिनेटली इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. तन्मय आले होते, परंतु तन्मयच्या बाजूने मात्र हाताला स्पर्शून बॉल मात्र गेलाय. बाउंड्रीची रेषा मात्र ओलांडताना पाहायला मिळतोय. स्क्रीनवर आपण पाहू शकतो कसे तन्मय आले होते. 4 रन मिळत आहेत. म्हणजे चौकारता तुम्हाला जोडायचे, चौकारता तयार करायचे, एक मोठं आव्हान तयार करायचे, रचनात्मक धावसंख्यात निर्माण करायची आहे. एकंदरीत तुम्हाला एक 60हून अधिक धावा तरी तयार कराव्या लागणार आहेत. इथे मिड विकेटच्या माध्यमातून बॉल थांबवला गेलाय, बॉल अडवला गेलाय, रन मिळणार नाहीये. कॉल दिला होता बट थांबावं लागतंय, वेट करून थांबावं लागतंय. दुसरी षटक प्रगती पथावरती पाहायला मिळतंय.
फुलटॉस बॉल लेग फाईनला दिशा दिली गेली. प्लेयर आहेत, बॉल थांबवला गेलाय. करण सोडा येत आहेत. कशा प्रकारे करणने बॉल अडवलाय. सिंगल रन मिळालाय. दोनही संघांसाठी महत्वाची मॅच. करो या मरोचा सामना. डावे यष्टी बाहेर. वाईट बॉल. पंचांनी केले 2 हात समांतर. धाव मिळाली अवांतर. एक्स्ट्राची भर घालते. इथे मात्र संधी, इथे मात्र विकेट, इथे मात्र झेल आउट, कॅच आउट. पहिला झटका, पहिला सलामीवीर, आयकॉन प्लेयर सुरेश कोडा. बॅक टू पेवेलियन. काय कॅच पकडली. वंडरफुल. संकेत कदम. पहा कशा प्रकारे बॉल मात्र गुडघे टेकले, सरेंडर केलं. क्रिकेटसाठी मात्र स्वतःला मात्र झोकून दिलं. क्रिकेटसाठी मात्र स्वतःच सरेंडर केलंय. 2 पायांवरती मात्र ही कॅच उचलली गेलीये. पहिला झटका मिळालाय. विकेट येणं महत्वाचं होतं. धावांचा बदललेला आकार थांबवणं गरजेचं होतं आणि त्यातूनच हा पहिला विकेट आलाय. स्ट्राईकला नवीन बॅटर. सुरेशच्या माघारी जाण्याने त्याची जागा भरून काढण्यासाठी सोनू यादव. शेवटचा बॉल असेल. चला, बरंच डिले होतोय. प्लीज थोडं स्पीडअप करायचंय. रिक्वेस्ट आहे आपल्याला. अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेटचं हे पर्व, अंडरआर्म क्रिकेटचं हे आयोजन, कल्याण प्रीमियर लीगचं हे पर्व आयोजित केले जाते कल्याण पूर्व परिसरामध्ये. एक दैदिप्यमान सोहळा, एक सणा स्वरूपाचं रूप असावं असं हा क्रिकेटचं आयोजन आज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र शेवटचा बॉल. काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. रिव्हर्स स्विचिट केलाय. इथे मात्र बाउंड्रीच्या बाहेर चेंडू पाठवला गेलाय. येत्या क्षणी प्रहार, येत्या क्षणी आक्रमकता, येत्या क्षणी स्वतःची एक वेगळी ओळख. मी का आलो या दृष्टिकोनातून हा चौकार मात्र पाठवला गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 2 षटकांचा खेळ झाला आणि 30 रन झाले. 2 ओव्हर 30 रन झालेत. चांगला धावांना आकार दिलाय. चालू मॅचचा सामना आपण पाहतोय. VK प्रतिष्ठान विरुद्ध सहारा 11. 2 संघांमधील एक बिग फाईट. 2 संघांमधील करो या मरोची मॅच. 2 संघांमधील एक महत्वपूर्ण मॅचचा हा सामना आज आपण आनंद घेतोय. सकाळ, दुपार, सायंकाळ, रात्र हे क्रिकेटमय वातावरण. ह्या क्रिकेटमय मात्र वातावरणामध्ये हा क्रिकेट भक्तगण मात्र इथे दाखल झालाय. हे क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायचेत. बघा, सूचना आली आहे, वॉर्निंग दिली आहे. नोंद असावी, जाणीव असावी, जबाबदारी असावी, जबाबदारी स्वीकारावी, एक खेळाडू वृत्ती दाखवावी, दर्शवावी. कल्याण प्रीमियर लीगचं हे पर्व आपण खेळतोय. एक प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळतोय. स्थानिक आणि आउटर दोनही खेळाडू या खेळपटलावरती आहेत. एक मोठं आयोजन पाहायला मिळतंय. या क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने प्रत्येक खेळाडूला कशा प्रकारे एक पोषक वातावरण हवं, कशा प्रकारे एक क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती असावी, म्हणजे उत्तम असं हे वातावरण आणि एक चांगलं आयोजन. स्क्रीन बॅक झालाय. तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज करण सोडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पहिल्या षटकादरम्यान काही साध्य झालं नाहीये, परंतु ही षटक नक्कीच त्याने एका आत्मविश्वासाने गोलंदाजीवरती आपली जबाबदारी स्वीकारताना पाहायला मिळतोय. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स खेळ येत सागरच्या बॅट मधून. आणखी एक चौकार. 4. आई तिसाई मातेचं देखील हे गीत प्रत्येक खेळाडूला ऊर्जा देते, प्रेरणा देते, आशीर्वाद देते. आज या विभागातील कल्याण परिसरामधील असलेलं हे तिसाई आईचं मंदिर, जरी माताचं मंदिर आज प्रत्येकाचंच एक श्रद्धास्थान आहे. त्याच्याच चरणी माता टेकून आज प्रत्येक खेळाडू मात्र या क्रीडा स्पर्धेसाठी तितक्याच आवर्जून दाखल झालाय.
इथे मात्र एक चांगला स्ट्रोक पॉइंट आणि कव्हरच्या माध्यमातून काय बॉल थांबवला गेलाय. व्हेरी गुड स्ट्रो फिल्डिंग मात्र पाहायला मिळतोय. अगदी स्लोवन पद्धतीने बाउंड्रीवरती बॉल जात होता परंतु तितकेच एफर्ट दाखवले. रनिंग द बिटवीन केला, बॉल थांबवला गेलाय. 2 रन कंप्लीट झाले तर 2 रन मिळाले, 2 रन थांबवलेत. एक एक रन महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा, एक एक रनाला महत्व आहे. पुन्हा एक चांगला स्ट्रोक. इथे मात्र बॉल थांबणार नाहीये. इथे मात्र 4 रनांपासून वंचित राहणार नाहीये. इथे मात्र आणखी धावांना बदल होताना पाहायला मिळतोय. आणखी धावा उलट गडल्या आहेत. येत आहेत 4 धावा. अर्थातच स्थानिक क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जो खेळाडू मात्र नावारूपाला आला आणि ज्या खेळाडूने मात्र शतक ठोकलंय तो एकमेव खेळाडू या खेळपट्टीवरती दाखल झाला आणि एकमेव खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. अर्थातच टाळ्या झाल्या पाहिजे सागरसाठी. एक वेगळ्या अंदाजामध्ये, एक वेगळ्या शैलीमध्ये आपलं स्थानिक क्रिकेट गाजवतोय. आउटरच्या गोलंदाजाला समाचार देतोय, चौकाराची मात्र दिशा गाठतोय. कल्याण प्रीमियर लीगचं पर्व, कल्याण प्रीमियर लीगची ही क्रीडा स्पर्धा आज मात्र त्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाने काहीतरी नाविन्यपूर्ण प्रावीण्य असलेली ही क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपली कामगिरी केली आहे. दरम्यानचा बॉल लेग एसटीच्या बाहेर, वाईट बॉल. हो, दरम्यानचा बॉल मिस झालाय. कल्याण पूर्व परिसरामध्ये तसं पाहता ग्रामीण क्रिकेटला बरंच महत्व दिलं जातं, बरंच प्राधान्य दिलं जातं आणि त्यातच हा सागर नावारूपाला आला. जरीमरी सारखा संघातून मात्र त्याने शतक ठोकलंय, त्याची चर्चा होते, त्याचं कौतुक होतं, त्याचं नेहमीच या खेळपट्टीवरती अधिराज्य पाहायला मिळालंय. इथे मात्र सेपडून घेण्याचा प्रयत्न, संधी होती, संधी आहे का, संधी मिळाली आहे का पंचांकडे? नक्कीच पंचांनी मात्र कळवलंय की बॅटर मात्र सुखरूप आहे. प्रत्येक स्थानिक खेळाडू मात्र व्यावसायिक गटामध्ये आपली जागा निर्माण करण्यासाठी प्रत्येक स्थानिक खेळाडूला मात्र आपलं स्थानिक खेळाच्या माध्यमातूनच सुरुवात करावी लागते, तरच व्यावसायिक गटामध्ये कुठेतरी त्याचा प्रवास पुढे सुरू होतो. पुन्हा एक चांगला स्ट्रोक. प्लेयर आहेत, बॉल थांबवलाय. शेवटचा बॉल होता आणि एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 42 धावा झाल्यात. 18 बॉल मध्ये 42 धावा आल्यात. टीम मीटिंग थोडं कमी करा. 4 मिनिटं, शेवटची 4 मिनिटं. बघा पंच तुम्हाला वॉर्न करतायत. पंच म्हणून देखील कामगिरी करत असताना गेली 2 दिवसांचा कार्यकाळ विचारात घेतला जाईल, कारण अचूकतेचं माध्यम आज या पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शेखर धोत्रे सर, राम गडवाल सर, बंटी सर आणि जय शुक्ला सर या पंचांचं पॅनल आम्हाला लाभलंय कल्याण प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ही पंचांची मात्र भूमिका मात्र अगदी अचूकतेची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झाला. 42 धावांचं समीकरण पाहायला मिळतंय. 4थं षटक घेऊन दरम्यानचा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अनिल सोनी. चला इनिंग मध्ये टॉस केलं जाणार आहे. रेडी राहायचे दोन्ही टीमने. आई एकविरा आराध्य पॅकर आणि अजिंक्य साई बिलिव्हर्स दोनही संघांना विनंती, आपण इनिंग मध्ये टॉस साठी कॅप्टनने प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. दरम्यानचा पहिला बॉल बॅटर पासून थोडासा लांब ठेवला. ओव्हरपिचचा टप्पा होता. बॅटरने मनगटाचा वापर केला. कलात्मक दृष्टिकोनातून हा बॉल कुठेतरी मिडो विकेटच्या माध्यमातून बाउंड्रीवरती पाठवला.
बट सिंगल रनच मिळतोय. धावांची गणित बदलली आहेत, धावांची उलगडणी झाली आहे, कलाटणी दिली आहे धावांना, एक विस्तारित मांडणी केली आहे. धावांना आकार देता आणखी आकार द्यावा लागणार आहे. एकंदरीत 60हून अधिक धावा होऊ शकतात, जो विजयाचा शिक्कामोर्तब करून देऊ शकतो. पहिल्या इनिंग मध्ये सुरू असलेली ही इनिंग नक्कीच कौतुकास्पद. इथे चान्स घेतलाय मिड विकेटच्या माध्यमातून बाउंड्रीवर लॉंग ऑफला मात्र बॉल पाठवला होता, सिंगल रन मिळतोय. इथे मात्र बॉल थांबत नाहीये, इथे आणखी एक वेगळा चान्स घेतला, इथे मात्र आणखी एक बाउंड्री येते. क्या बात आहे, काय बॉल पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. सागर मात्र इथे मात्र एक वेगळा अंदाज. म्हणजे पहिलं विकेट आला, सुरेशची कॅच पाहायला मिळाली, तदनंतर देखील जबाबदारी जी पुढे नेली आहे ना, ती नक्कीच या दोन बॅटरकडनं धावांची उलगडणी करताना पाहायला मिळाली आहे. चान्स घेतला, रन घेतला, सिंगल रन मिळाला. हॅलो, 49 रन झालेत, अर्ध्या शतकापासून 1 रन पाठी आहेत. शेवट टॅप केलाय, विकेट आहे रनआउट साठी आणि अर्थातच रनआउट जर झालाय, कोणाला माघारी जावं लागतंय तर स्ट्रायकर बॅटर मात्र माघारी जातोय. सागर मात्र आपली रन पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय, परंतु स्ट्राईक एंडचा बॅटर मात्र नॉन स्ट्राईकला पोहोचू शकलेला नाहीये. हा विकेट मिळालाय. षटक समाप्ती झालेत, सॉरी 5 बॉल झालेत, सॉरी 5 बॉल झालेत. इथे रिव्ह्यू चेक केला जातोय, रन आउट साठी कोणता बॅटर माघारी जातोय यावरती मात्र हा रन आउट साठी रिव्ह्यू घेतलाय विके प्रतिष्ठान या संघाने. कारण क्रॉसिंग झाली का ही चेक करणं देखील तितकंच महत्वाचं राहतंय. हॅलो, तर अर्थातच पंचांचा जो होता तोच निर्णय मात्र इथे मात्र उचिततेचा ठरला गेलाय. शेवटचा बॉल 1 टू गो. नवीन आलेला बॅटर नॉन स्ट्राईक एंडला. सागर मात्र अजूनही खेळपटलावरती स्थानिक गटातून केलेली उंचावरती नेलेली कामगिरी आज मात्र या कल्याण प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील तीच कामगिरी पुन्हा एकदा त्याची पाहायला मिळते. शेवटचा बॉल होता, लेग फाईन दिशेला खेळायचा होता, बट खेळपट्टीवरतीच थांबला. षटकाची समाप्ती झाली आणि 4 षटकानंतरचं धावगणित आहे 49. 49 धावा झाल्या. चला शेवटची ओव्हर आहे, बॅटिंग पॉवर प्ले, लास्ट ओव्हर, शेवटची ओव्हर. टॉस साठी यायचंय कॉमेंट्री प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आई एकविरा, आराध्य पॅकर आणि अजिंक्य साई बिलिव्हर्स दोनही कॅप्टनना रिक्वेस्ट आहे आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहायचे.
पॉवर प्ले लास्ट ओव्हर. करूया मोरोची मॅच. महत्वाची मॅच आहे. प्रेक्षक देखील तितक्या उत्सुकतेने मॅचचा आनंद घेता येतं. आज प्रेक्षकांना देखील बसण्यासाठी अगदी योग्य असं स्टँड आहे. म्हणजे कोणत्याही प्रेक्षकांना मात्र इथे मात्र आला की घरची आठवण येणार नाहीये. इथे मात्र रमून जाईल. पहिलाच बॉल, व्हाईट बॉल. नितेश गोलंदाज शेवटची ओव्हर घेऊन आलाय. हॅलो 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 चेक. ओके थँक्यू. चला इनिंग मागील शेवटच्या ओव्हरचे काहीच बॉल शिल्लक राहिलेत. एकंदरीत 51 धावा झाल्या. जवळपास 60 धावांपर्यंत संघ जाऊ शकतो. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 60 धावा जर झाल्या तर नक्कीच एक दुसऱ्या डावामध्ये नक्कीच चांगली फाईट करता येऊ शकते. मॅच वरती विजय देखील मिळवता येऊ शकतो. हो खोलवर टप्प्याचा बॉल, अडथळा निर्माण केलेला बॉल इथे सिंगल रन देऊन जातोय. लेग बाईज रन मिळतोय. मिड विकेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला पाठवलेला बॉल सिंगल रन मिळतोय. 3 बॉल योग्य झालेत. अजूनही उर्वरित 3 बॉल बाकी येतो. म्हणजे 60च्या अलीकडेच थांबवलं जातंय का. लास्ट 3 बॉल. क्या बात आहे. काय आत्मविश्वासी बॉल पाहायला मिळतोय. बॅटरने जज केला, जजमेंट चुकलं आणि त्या जजमेंटच्या चुकीच्या माध्यमातून एक निर्धाव चेंडू मात्र मार्गी लागलाय. शेवटचे 2 बॉल सागरकडे आहेत. सागर काहीतरी वेगळ्या दृष्टिकोनातून इथे बॅटिंग करणार, कारण आतापर्यंत थांबलाय. इथे लेग फाईनला दिशा दिली आहे. सिंगल रन मिळतोय. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. क्या बात आहे. गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये तसं काही मोठ्या फटक्याला मात्र आकार देता आलेला नाहीये. लास्ट बॉल. सिंगल रन आलाय. अजूनही शेवटचा बॉल मार्गी लावायचा आहे. शेवटचा बॉल जर सिंगल रन खर्च केला तर गोलंदाजाचं कौतुक आणि गोलंदाजासाठी टाळ्या नक्कीच होतील. शेवटच्या बॉल वरती मात्र सिंगल रन खर्च केलाय. क्या बात आहे. पॉवर प्लेची महत्वाची ओव्हर या गोलंदाजाने मात्र खऱ्या अर्थाने मार्गी लावली आहे. धावांचा आकार 60हून अधिक होणार नाही याची मात्र खात्री त्याने मात्र स्वीकारली आणि एकंदरीत धावांचं गणित पुढे गेले. 55 धावा झालेत आणि 56 धावाचं टार्गेट असणार आहे. तर आपण दुसऱ्या डावाला सुरुवात होण्या अगोदर तत्पूर्वी व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्स वरती आपण टॉस केला जाईल. आई एकवीरा आराध्य पॅकर आणि अजिंक्य साई बिलिव्हर्स दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी जबाबदारी स्वीकारण्यासाठी आमंत्रित करतो. साथी समालोचक कॉमेंटेटर बॉक्समधील आमचे सिनियर सन्माननीय प्रसाद परब सर. थँक्यू. प्रथमेश ठाकूर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय.
हॅलो हॅलो चेक. चला पुढील होणाऱ्या दोन संघांचे कॅप्टन मात्र उपस्थित आहेत. आपण टॉस केलं जाईल. उपस्थित सन्माननीय प्रशांतजी आहेत. प्रशांतजीच्या माध्यमातून उपस्थितीमध्ये हा 2 मॅचचा टॉस केला जातोय. आराध्य पेकर आणि एकीकडे अजिंक्य साई. कॉल केलाय मतंग यांनी. कॉल झालाय. टेल आलाय. टॉस जिंकले तर मतंग यायचंय. पहिल्या मॅचचा विचार करता खऱ्या अर्थाने संघ थोडासा डगमळला, पराभूत झाला. तुझी बॅटिंग देखील पाहायला मिळाली, परंतु येणाऱ्या मॅच मध्ये काय रणनीती असेल, काय व्यूहरचना असेल आणि एकंदरीत किती रन? आमची पहिली बॉलिंग असेल आणि समोरची टीम जर चांगली करण आहे त्यात, तर आमचं प्लॅनिंग असेल की कमीत कमी धावा कराव्या द्यायला त्यांना, आणि प्रयत्न तोच असेल. बघूया आता रिझल्ट काय ते. तर नक्कीच कमीत कमी धावांवरती रोखू हा आत्मविश्वास दर्शवला. बेस्ट ऑफ लक. तर करण आहे. करण एक वेगळ्याच अंदाजामध्ये, वेगळ्या शैलीमध्ये फॉर्मात आहे. करणसाठी कोणतंही मैदान, कसंही मैदान असू दे, त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये करण सामोरे जातो आणि त्या धावांची गणितं उलगडतो. कारण सेकंड मॅच मध्ये काय तुझा प्रयत्न असेल? किती रन एकंदरीत? आम्ही 55 प्लस करायचा प्रयत्न करू, कारण की जो आमचा बॉलिंग लाईनअप आहे त्या असं वाटतं की आम्ही 55 डिफेंड करू शकतो. तर नक्कीच अधिक वेळ घेत नाही, कारण तुला देखील हार्दिक शुभेच्छा. तर वळूयात मॅचच्या दिशेने आणि समालोचन कक्षामध्ये बदल होईल. आमचे लेजेंड कॉमेंटेटर सन्माननीय प्रसाद परब सर यांच्याकडे घेऊन जाईल. थँक्यू. हॅलो हॅलो. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच विशाल जावीर. पहिला चेंडू पंचांनी नो बॉल कॉल केलाय. गोलंदाजी मार्गावर अजय खडसे. षटक क्रमांक पहिलं घेऊन पॉवर प्लेचं सज्ज झालाय. समोर आहे तो करण सोडा. ओ क्या बात आहे. आज अप्रतिम फ्लिक सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. फडके अर्थातच रॉबिन त्रिपात्रिपा यांचं शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम. ज्युनियर पंढरीशेठ फडके यांचं मनपूर्वक स्वागत. आणि डीजेला विनंती आहे पंढरीशेठ फडके यांचा सॉन्ग होऊ द्या. हॅलो. ड्राईव्ह हाफ फॉली केलं, ड्राईव्ह केलं, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे. पुढचा चेंडू अजय खडसे. राऊंड विकेट. समोर रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. गुड बॉलिंग, चांगला कमबॅक. व्यासपीठावर जरा इकडे लक्ष द्यायचं आहे. चिट्टू पावशी किंवा स्वप्नील वायल कॉमेंट्री बॉक्सकडे. स्ट्राईकला करण. ओ बघायचा, चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल. पुढचा चेंडू प्रचंड वेगवान आणि काय बात आहे, अप्रतिम फिल्डिंग. एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग. निर्धाव चेंडू. अजय खडसे एक वेगळीच एनर्जी घेऊन ग्राउंडच्या मध्ये पॉवर प्लेचं षटक टाकतोय. पहिलं चौकार आला होता निश्चितच. करण सोडाच्या बॅटमधून स्ट्राईक रोटेट झालं. आता धावांना मात्र आपण बघतो की स्थगिती मिळाली आहे. स्ट्राईकिंगला करण सिंग. ऑफ ड्राईव्ह हाफ वॉली केलं, ड्राईव्ह केलं, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू कव्हर करेल. एकच धाव. मेरिटनुसार गोलंदाजी सुरू आहे. जशी चेंडू तो टाकतोय तशीच आपण बघतो फटके त्या ठिकाणी कव्हर्समध्ये. लक्ष खूप चांगलं सेट करण्यात आले. 56 धावा करायच्यात सामना जिंकण्यासाठी. थँक्यू अक्षय. 56 टू विन द टार्गेट फॉर VK प्रतिष्ठान. ऑन ड्राईव्ह बघायचं, मिसफील्ड त्या ठिकाणी चेस सुरू आहे. चेंडू थांबत नाहीये. फटक्याचा चटका लागलाय. सीमारेषे बाहेर चौकार.
तारा वॉरियर्स. फर्स्ट हाफचा शेवटचा सामना आपण बघत आहोत. सुरू आहे 6वा सामना. नंतर 7वा सामना सुरू होईल जेव्हा आई एकविरा आर्ध पॅकर्स विरुद्ध अजिंक्य साहेब बिलिवर्स मध्ये फाईट होईल. एक संघ विजेता आहे, एक संघ पराभूत आहे. अशा दोघांमध्ये ही फाईट बघायला मिळेल. आपल्या पूलमध्ये दुसरा सामना देखील येतील ग्रुप सी मध्ये. ग्रुप डीचा सामना सुरू आहे ग्राउंडवर. ग्रुप डी मध्ये आपण बघतोय 2 संघ. क्रिकेट प्रतिष्ठान वर्सेस सहारा वॉरियर्स मध्ये ही फाईट. बॉलिंग मार्कवर सरोज बॉलिंग मार्कवर येतोय. विकेट किपर फील्डमध्ये काय चेंजेस अनवर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कव्हरमध्ये. एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा आपण बघतोय म्हणजेच सागर गायकवाड मिड ऑफ विकेट ठेवलाय जो सरकारच्या आतमध्ये येतोय. एक मिड ऑन आहे, थोडासा वाईडिश उभा आहे मिड विकेटला. एक स्क्वेअर लेग आहे. पहिला चेंडू नो बॉल. पहिला स्लो बॉलचा इशारा आलाय. पंचांचा इशारा नो बॉलचा. आता मात्र कॉल दिलेला आहे सुरेशने. विथ द कॅप गोलंदाजी करणार. धावसंख्येत भर. धावसंख्या 13-13. ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. बॉलरमध्ये चेंडू अडवलाय. स्टॉप केलाय. गुड फिल्डिंग. करण सिंग स्ट्रगल करताना दिसतोय ग्राउंडच्या आतमध्ये. दोन्ही करण ऑफली ऑल ड्राईव्ह. चांगला फटका. तेवढी चांगली फिल्डिंग. एकच धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 14 धावा. धावफलकावर लक्ष 56चा आहे. 56 टू विन फॉर VK प्रतिष्ठान. दोनही संघ पहिला सामना पराभूत झाले त्यामुळे मस्ट निडेड विन असं मी म्हणेन इन दिस मॅच. सामना जिंकणं दोन्ही संघासाठी इम्पॉर्टंट आहे. तरच आपलं अस्तित्व टिकेल या स्पर्धेमध्ये. यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करणार. रेडी नव्हता बॅट्समन तर थांबायला लागेल. मुली मार्गवर पुन्हा सुरेश सरोज. क्या बात आहे. अप्रतिम चेंडूची फेक. यॉर्क लाईनचा चेंडू. हलकीशी बॅटची एज घेऊन निघून गेला स्क्वेअर लेगमध्ये. बॅकवर्ड सुटल्या तिथे चेंडू कव्हर तोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट करून स्ट्राईक रोटेट झाले. धावसंख्येत भर. धावसंख्या 15. दोन्ही फलंदाज आपण होतो की डिफरंट फिल्डिंग लावण्यात आली आहे. प्लेयर्स चेंज करतायत. यशीच्या मागून विकेट किपर. स्ट्रायकिंगला करण सिंग. नॉन स्ट्रायकिंगला करण सोडा. पुढचा चेंडू स्लोअर वन चेंडू. गती परिवर्तन. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. टायमिंग जमलं नाही या चेंडूवर. अप्रतिम गोलंदाजी बघतोय. आउट आयकॉन सुरेशची. स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट आहे. मिड ऑफ आहे. कव्हर आहे. पॉइंट आहे. सर्व डीप मध्ये खेळाडू उभे आहेत. बॅकफुटला गेला. जागा बनवली. चांगला फटका ऑफर केलाय. सीमारेषच्या बाहेर जायला हा चेंडू. खणखणीत चौकार. चांगला टायमिंग केलाय चेंडूवर. गॅप शोधला आणि फटका वसूल केला तो करण सिंगने. सीमारेषच्या बाहेर 4 धावांसाठी. मस्ट निडेड 4. स्टेप पडून चांगला फटका. ऑन साईडला आपण बघतोय. थोडीशी बंबल त्या ठिकाणी. एक दिवस या चेंडूवर एक धाव मिळते. धावसंख्येत भर होईल. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. मला समजा अक्षय धावसंख्येचे अंकित झाले धावफलकावर 20 धावा. सध्या आपण करंट रन रेट 10चा बघतोय.
20 धावा दाखल आहेत. 56चं लक्ष अजूनही 36 धावा करायच्या आहेत. चला टीम मिटिंगला जास्त वेळ नको आहे, टीम हटायला जास्त वेळ नको आहे आणि क्रीज सोडायचं आहे. सहारा वॉरियर्स टीम ही शेवटची वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. जर क्रीजवर तुम्ही पुन्हा मीटिंग जर घेतली तर तुम्हाला पॅनल्टी दिली जाईल. मीटिंगची जागा ती नाही आहे क्रीजच्या बाहेर. रोहन शेठ मगदूम आणि हर्ष शेठ पाटकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. A1 जोडी आहे, दमदार जोडी आहे, त्यांचं व्यासपीठावरती स्वागत आहे. चला सामना सुरू करा. फिल्डिंग टीम सहारा वॉरियर्स 2 षटकांकडे धावसंख्या 20. 3 षटकांमध्ये हव्यात त्या 36 धावा. रिक्वायर्ड रन रेट 12चा. फलंदाज स्ट्रायकिंगला करण सिंग, गोलंदाजी मार्गावर अजय खडसे. सेकंड ओव्हर वैयक्तिक. सामना सुरू करा. भरपूर डिस्कशन होत आहे. सहारा वॉरियर्स कॉपरेट करा. सामना सुरू करा. बॉलिंग मार्गावर अजय. राऊंड विकेट. वेगवान चेंडू होता. आतली कड. नशीबवान बॅटची एज घेऊन चेंडू बघा एसटीवर गेला होता, पण एसटीवर गेला सुद्धा पण बेल्स खाली पडली नाही. एवढा जोरदार चेंडू नव्हता तो. ओ बघायचं त्या ठिकाणी फलंदाज बाद होईल. बॉक्स आउट अँड फर्स्ट विकेट डाऊन. तर फर्स्ट विकेट फॉर अजय खडसे. बॉक्स आउट स्वरूपात बाद केलं त्याने करण सिंगला. फलंदाज तंबूत परतला आणि त्याची जागा ग्राउंडच्या नवीन फलंदाज घेतोय, म्हणजेच नाव आहे अनिल सोनी. अनिल सोनी ऑन स्ट्राईक. का बघत आहे चेंडू बघायचा लेग स्टिकच्या बाहेर आहे. वेग प्रचंड होता चेंडूमध्ये, पण बघतोय की लाईन चुकीची आहे. दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या 21. 21. स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जाईल आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू. टप्पा पडण्याचा चेंडू आपण बघतो की थोडासा जमिनी समांतर निघून गेला. सरळ विकेट कीपर सुरेशच्या हातामध्ये. धावसंख्या थांबली आपण बघतो 21 वर. एक गडी बाद. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्लीन बॉल. त्रिफळा उद्ध्वस्त. बॅट आणि पॅड मधलं मोठी दरी होती, मोठं अंतर होतं, मोठं कॅप होतं. तिथून चेंडू सरळ एसटीवर. फलंदाज बाद. टू बॅक विकेट. म्हणजेच आपण बघतो या षटकात 2 विकेट्स काढल्यात त्या अजयने. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर फलंदाज पोहोचलाय, म्हणजेच अझर. अझर ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू अजय खडसेचा. क्या बात आहे. वेगवान चेंडू आहे. तेवढं सुंदर उत्तर दिलंय. स्टीअर केलंय पॉइंटमध्ये. एकदा मी त्या चेंडूवर धावसंख्येत भर खातं उघडलं. एक ऑफ द मार्क अझर. धावसंख्या 22. चेक. याच दरम्यान सन्माननीय राजेशजी बाळाराम पावशे यांचं शुभागमन झालं आणि बघा त्यांचं स्वागत देखील चौकारने केलंय. अप्रतिम फटका आहे. राजेशजी बाळाराम पावशे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपलं या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय आणि त्यांचं स्वागत फलंदाजाने या चौकारने केलंय. येस कॉम्बॉक्स.
धावसंख्या 26, 26 धावा धावफलकावर. बघूया आता इक्वेशन काय आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संतोष मला माहिती देईल 12 चेंडूत किती धावा करायच्या आहेत. 30. 12 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर संकेत मोहिते षटक क्रमांक 4 घेऊन आलाय. 12 चेंडू 30 धावा. स्ट्राईक एंडला अझर, नॉन स्ट्राईक एंडला करण सोडा. जसं मागाशी मी उल्लेख केला की आता मात्र ही डू ऑर डाय सिच्युएशन आहे दोन्ही संघांसाठी. जर आपल्या स्पर्धेतलं KPLचं अस्तित्व टिकवायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. जो जिंकेल त्याच्या आशा पल्लवीत राहतील. जो पराभूत होईल तो जवळजवळ या स्पर्धेनं अलविदा करेल. या ग्रुप डी मधून संकेत 4थं षटक घेऊन. चेंडू हवेमध्ये बघायचं त्या ठिकाणी इथे चेंडू कन्फर्म करावं लागेल. यस, तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. बाउंड्री चेक. पाय लागला निश्चित बाउंड्रीला, पण त्या मुवमेंटला बॉलचा कॉन्टॅक्ट त्याच्या हाताला होतं की नाही या गोष्टी मात्र चेक केल्या जातील. जय शुक्ला आमच्या सोबत आहेत व्यासपीठावर. वो देखेंगे यहाँ पे बाउंड्री चेक करेंगे SSS लाइव के माध्यम से. बाउंड्री लाईनवर पाय निश्चित होता, त्या टॅगवर पाय होता, पण बघायचं त्या मुवमेंटला चेंडूला स्पर्श झाला की नाही, कॉन्टॅक्ट झालाय की नाही. इट्स अ 4. 4 धावा. बघू शकता ऍक्शन रिप्लेस स्क्रीनवर बघताय तुम्ही. ही चेंडूची मुवमेंट आहे बघा. चेंडू बघा त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते स्क्रीनवर. त्या ठिकाणी आधीच पाय होता, आधीच पाय त्याच्यावर होता आणि त्यानंतर बाउंड्री त्याने सेव्ह केली होती. पण पंचाने सांगितलं की हा चौकार आहे. त्यामुळे स्वतः आता दूध का दूध आणि पाणी का पाणी SSS लाईव्हने केलेलं आहे. थँक्यू संतोष. अकरा चेंडू 26 धावांची गरज आहे. 11 बॉल 26. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग झाला या चेंडूवर. आणि इथे सुरेश जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत बघायचे पंच यावर काय निर्णय देत आहेत. बॅटकट, लेग बाईज, लेग बाईज. लेग बाईचा इशारा पंचांनी केले. धावसंख्येत भर झाली. धावसंख्यात बघतो जाऊन पोहोचली ती 31 वर 31. चला मॅच जरा स्पीडअप करा. षटक क्रमांक 4 सुरू आहे आणि पंचांनी ऑलरेडी टाइम लावलेला आहे. त्यामुळे निश्चित तुम्हाला ती सूचना देतीलच किती मिनिटं तुम्ही घेतली 4 षटकांसाठी. संकेत लेफ्ट हँडर, राऊंड विकेट. समोर करण सोडा. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. फिल्डिंग चांगली आहे. चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळते. एक धाव मिळते या चेंडूवरती करणला. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 वर 32. 56चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी. पण गोलंदाजीत आपण बघितलं तर सहारा वॉरियर सुद्धा टिचून मारा करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजांना. रिव्हर्सचा टीम त्या ठिकाणी क्षेत्रक्षक बरोबर पॉईंटला उभा आहे. अनवर, अझरचा फटका अनवरने कव्हर केला. गुड फिल्डिंग. एकच धाव. कंजूस गोलंदाजी केली षटकामध्ये संकेतने. टिचून मारा केलाय. संधी देत नाही मोठे फटके मारण्याची. त्यामुळे चांगलं षटक म्हणावं लागेल ते संकेतचं. संकेत जो राऊंड विकेट अटॅक करतोय, लेफ्ट हँडर आहे. समोर पण करण सोडा. विकेट घेऊन स्वतःला पोझिशन करते डीप मध्ये, डीप पॉइंटला. पुढचा चेंडू संकेतचा करणसाठी. चांगला फ्लिकचा फटका. दोन खेळाच्या कामातून खेळायचा प्रयत्न आणि सीमारेषे बाहेर जाईल. क्या बात आहे. काय टायमिंग होतं सीमारेषे बाहेर. चौकार.
गरज आहे अशा फटक्यांची, दबाव थोडासा शिफ्ट करण्याची. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची अजूनही गरज आहे. एक चौकार निश्चित हवा आहे या चेंडूवर. सेम सिच्युएशन पहिल्या मॅचमध्ये अशीच होती, ती म्हणजेच विके प्रदेशांसमोर. 7 चेंडूत 19. चला फिल्डिंग टीम मॅच सुरू करा. चेक केलंय एक्झॅक्टली काय पोझिशन आहे बॅट्समनची, नॉन सेकंडच्या प्लेअरची. फ्लिकचा फटका टायमिंग करू शकणार चेंडूवर. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवलेला आहे. धावसंख्या आता मात्र बघतोय, धावसंख्या झाली आहे. लाईनचा नो, पंचांचा इशारा आहे, तुझं नो बॉल. बघायचं आहे इथे मात्र फिल्डिंग टीम चॅलेंज करते का नाही. चला फिल्डिंग लावून घ्या. खरं तर जितू गायकवाडांना चेटू पावशे बरोबर मिस करत होते आणि म्हणून ते काल फ्लाईट पकडून थेट गोव्याहून आज इथे कल्याण नगरीमध्ये दाखल झाले आहेत KPL साठी. खास चेटूवरती असल्या प्रेमामुळे ते मात्र गोव्यावरून खास अर्जंट फ्लाईट घेतली जाईल आणि ते मात्र इथे येतात KPL साठी. त्यांचं स्वागत. प्रथमेश येस नॉट आउट आहे. फलंदाज नॉट आउट आहे. धावसंख्या 40. 16 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे मैदानावर 6. चला त्यावर निर्णय आता घेण्यात येत आहे कमिटीकडून. काही नाही. चला मॅच सुरू करूया. 6 चेंडूत गरज आहे ती म्हणजे 16 धावांची. 6-16. बॅटिंग पॉवर प्ले has been taken. अनवर सय्यद बॉलिंग मार्कवर. समोर अझर सज्ज आहे स्ट्रायकिंग एंडला. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. काल सुद्धा असा एक आपण सामना बघितला होता. टाइम झाला त्यामुळे चांगला पेनल्टी लागली. सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होते, फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर होते आणि त्या मुवमेंटला सामना जिंकला होता बॅटिंग टीमने. चेटू पावशांचे बंधुतुल्य मित्र आणि सावकार म्हणून ज्याची खरतर ओळख आहे विवेक दुबे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. वेलकम सावकार, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. 6 बॉल 16. अझर ऑन स्ट्राईक. गोलंदाज अनवर. रिव्हर्सचा अटेम्प्ट त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिसफील्ड त्या ठिकाणी. एकच धाव मिळेल चेंडूवर. कारण सोडाकडे स्ट्राईक रोटेट झालंय. आता चेंडू शिल्लक आहे ते 5 करायचे, त्या 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 5 बॉल 15.
चला सामना सुरू करा. 5 बॉल 15. 5 चेंडूंनी 15ची गरज. स्ट्राईक एंडला करण सोडा आता पोहोचलाय. पहिल्या चेंडूपासून ग्राउंडच्या आतमध्ये उभा आहे. किला लढवतोय, चांगली फाईट देतोय. छप्पन्न टार्गेट आहे. अजूनही 15ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 5. हा एक शेक होता. अंपायर नाही. जबरदस्त शॉट. वॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर खणखणीत, दणदणीत आणि सणसणीत उत्तर. चौकार. शॉट बाय करण सोडा. 4 चेंडू शिल्लक आहेत. 11ची अजूनही गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 11 धावींची आवश्यकता. शेवटपर्यंत झुंज देतोय, फाईट देतोय, संघर्ष करतोय. जर्सी नंबर 33 नाव आहे करण सोडा. 4 चेंडू शिल्लक, 11ची गरज. पुढील चेंडू. इथे मात्र बघायचं आहे एलिव्हेशन जास्त मिळालं. बॉक्स आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होणार. So wicket for Anwar. Kumar out on strike. New batsman. 3 चेंडू शिल्लक आहेत. अजूनही करायचे त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 11 धावा. लॉफ्टेड स्ट्रोक. व्हाट अ शॉट. क्या बात है. लाजवाब चाबुक शॉट फ्रॉम कुमार आवटे. चेडूत करायचे 7 धावा. अजून 2 चौकार हवेत. अपिश अँड पनिशचा फटका दाखवायला तो कुमार आवटेने. व्हॉट अ शॉट इज दॅट. इथे मात्र एलिव्हेशन जास्त मिळालं. बॉक्स आउट. सेकंड विकेट फॉर अनवर. फलंदाज बाद. एक चेंडू शिल्लक आणि 7 धावांची गरज आहे. बॅटिंगसाठी पोहोचल्या फलंदाज संकेत कदम. षटक समाप्त. ओव्हर समाप्त. मॅच जिंकलेली आहे. सहारा वॉरियर्स या संघाने 6 धावांनी सामना इथे जिंकलाय. अभिनंदन या संघाचं. हार्ड लक टीम विके प्रतिष्ठान. चला शेक हँड करूनच ग्राउंड सोडायचं आहे. शेक हँड करायचं एकमेकांसमोर. विके प्रतिष्ठान आणि सहारा वॉरियर्स दोन्ही संघांना विनंती आहे की शेक हँड करूनच ग्राउंड सोडा. सागर गायकवाड. डिसिप्लिन गरजेचं आणि कल्याण प्रीमियर लीग म्हटलं की डिसिप्लिन प्रत्येकी खेळाडूला गरजेचं आहे. खेळ भावना राखणं हे गरजेचं आहे. सामन्यामध्ये काय घडलंय काय नाही ते सगळं बाजूला ठेवून सामना संपल्यानंतर संबंध जपणं हे महत्त्वाचं असेल.
एकवीर आराध्य पॅकर्सला फिल्डिंग लावून घ्यायची आपण.